आम्हाला न्याय पाहिजे. पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं? काहीच सांगितलं नाही, काहीच सांगितलं नाही आम्हाला. आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मारलंय. हे प्रकरण दाबण्यासाठी. पोराला बंदूक कसं पकडायला येणार? बंदूक कसं पकडणार माझा मुलगा? त्याला फटाकडी नाही वाजवले येत, त्या पोराला फटाकडी नाही वाजवले येत, गाडी नाही चालवायला येत, तर तो पोरगा कसा बंदूक धरेल? पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला, काही कळवले पण नाही. आम्हाला न्याय भेटायला पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही. आणि याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत. आणि शाळा प्रशासन पण याला जबाबदार आहे. शाळेतले पण पळून गेले, ते कुठे गेले असतील तर त्यांना पण शिक्षा ते व्हायला कुठे गेले शाळेतलं? हे बघा आज चिठ्ठी जी आहे ना, हे बघा आज चिठ्ठी जी आहे ना, ते पैसे पाठवायला त्याने दिलं बघा होतं. चिठ्ठी पण दिली. त्या कैदी नंबरने आम्हाला लिहून दिलता, आतमध्ये कैदी होता माझा तो, मुलगा एवढा आणि चांगला हा बोलला टोकन माझ्याशी. नंबर आम्हाला दिला होता. हा एवढ्या लवकर त्या पोराला मारून टाकले तुम्ही लोक. नाही हे तुम्हाला कोणावर संशय? मला आतमध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील, पोरं पैसे दिले असतील, ते पैसे काढले असतील, पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या. आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीसवाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारा पण पोलीसदार आहेत. आणि हे शाळेचे प्रशासन ते पण पैसे दाबून त्यांनी हे काम केलेलं आहे. एक आरोप केला जातोय की अक्षयनं पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांची बंदूक हिसकावून घेतली. हे होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही. आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं ना की 5:30 वाजता घेऊन जाणार. आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्यात. तो आतमध्ये वैतागलेला होता. नाही काहीच नाही. तो हसून खेळून त्यांनी आतमध्ये गेला साहेब. तो बोलला की मला 4 पैसे रुपये पाठव खायला, मी चाललो आता. नंबर पण दिलाय हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे. हा नंबर हे बघा, हे बघा हा नंबर पण दिलेला आहे. हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला. हा हे बघा आता आम्ही घेणार नाहीत. जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे. शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. कोणाला? या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत. पोलीस चौकशी दरम्यान अक्षयने गुन्हा कबूल केला होता असंही म्हटलं जातं. त्यावर तुमचं काय बोलणं झालं होतं? हे सगळ्या दबावमध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून. याचा काहीच त्याचा संबंध नाहीये. गुन्हा होता तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं, त्याच्यानंतर कारवाई करायचं होतं. गोळा कसा मारला तुम्ही त्याला? अजूनपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध झालेला नव्हता. रणजित मोबाईल खाली घे. हा चुकीचा आहे. नाही खोटं गोष्ट आहे. नाही खोटं गोष्ट आहे. माझा मुलगा हसत गेलाय आतमध्ये. शेवटचं फक्त बोलला मम्मी, मला बोलला मम्मी कवा मला सोडणार. हिंदी में बताना चाहेंगे क्या कहेंगे? आपका क्या कहना है? नहीं हिंदी में कहेंगे क्या कहना है? मैंने बोला कि मम्मी कभी छुड़ाएगा मेरे को? 1 महीने में बोला अभी वकील से कुछ बात नहीं हुआ. 1 महीना तक तुम ऐसे ही अपना चुपचाप से गए अंदर ही, ऐसा करके उसको बोला. आपको किस पे शक है? पुलिस वाले ने मार दिया. पुलिस वाले को कोई पैसा दिया रहेगा मेरे बच्चों को मारने के लिए? आप अपने लड़के की बॉडी ये पूरा न्याय होना मांगता मेरा बच्चा पे, तभी मैं बॉडी लेके जाएगा. बॉडी ले लेंगे. आपको क्या उम्मीद है? क्या कहेंगे? वही बात हुआ मेरे से. मेरे को कभी छुड़ा के लेके जाएगा ऐसा बोला है लड़का ने. बोला 1 महीने का